श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च 2026 वार सोमवार म्हणजेच उद्या आहे होळी. हिलाच हुताशनी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तर पौर्णिमा बघा, होळी आणि पौर्णिमा ही एकाच दिवशी आहे. तर होळी अगदी आनंदाने आपण बघा आनंदाने होळी या सणाची वाट पाहत असतो. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही वाईट दोष आहे, काही निगेटिव्हिटी आहे, काही बाधा असो, वाईट शक्ती असो, त्यांचा संपवण्याचा हा दिवस असतो. आणि होळीच्या दिवशी असंही म्हणतात की जी निगेटिव्हिटी आहे तिची होळी करायची असते. तर या दिवशी वाईट गोष्टींचा नाश होतो आणि बाहेरून आलेली बघा मग ही निगेटिव्हिटी असो किंवा आपल्या घरातील असो, या दिवशी नाश होत असतो. भले तुम्ही सार्वजनिक ठिकाणी होळीला जाणार असाल किंवा तुमच्या अंगणात होळी करणार असाल, तर मी आज जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय कितीही काहीही झालं तरी न चुकता तुम्हाला करायचा आहे. तर बघा, हा उपाय करताना तुम्ही कुणालाच सांगायचं नाही. तो उपाय कोणता आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. तर बघा, सर्वात पहिलं होळी म्हटलं की वाईट गोष्टींचा नाश करायचा दिवस आहे आणि वाईट गोष्टी होळीत टाकण्याचा असतो. तर बघा, पण त्याचबरोबर होळीत काय टाकायचं आहे हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण काय करतो, होळीला जातो बघा सर्वात आधी पाणी टाकतो, त्या पाण्याने नंतर प्रदक्षिणा घालतो, नैवेद्य जो आहे जो काही केलेला असेल तो नैवेद्य आपण घेतो आणि तो अर्पण करतो आणि त्यानंतर आपण दर्शन घेतो व त्यानंतर एक नारळ किंवा खोबऱ्याची वाटी जे काही असेल ते आपण त्यामध्ये टाकत असतो आणि दर्शन घेतो आणि घरी येतो. पण तुम्हाला सांगते या दिवशी काय करायचं आहे, तर 11 लवंगा, त्यानंतर 11 ह्या लवंगा घेताना त्या फक्त अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, तुटल्या फिटलेल्या किंवा कीड लागलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाही. अखंड लवंगा घ्यायच्या आहे, बघा फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा अशा घ्यायच्या आहे. त्यानंतर 7 बत्ताशे जे आहेत तर ते घ्यायचे आहे. बत्ताशे बघा सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यानंतर थोडं शुद्ध गाईचं तूप होळीच्या अग्नीत अर्पण करायचं आहे. नैवेद्याच्या आधी टाकलं तरी चालणार आहे किंवा नंतर टाकलं तरी चालणार आहे, त्याला काहीच हरकत नाही. बघा, सुक्या खोबऱ्याच्या वाटीत थोडं तूप घ्यायचं आहे, त्यात 11 लवंगा, 7 बत्ताशे आणि 5 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि हे सगळं होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हा झाला. त्यानंतरचा बघा दुसरा उपाय करताना, हा उपाय करताना आपलं मन जे आहे तर ते सर्वात आधी बघा मनात श्रद्धा, विश्वास, भाव असणं फार महत्त्वाचं आहे. तो असायला हवा, तरच हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. यानंतर ऑफिसमध्ये किंवा शेजारी आजूबाजूला अशी काही लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड गोड बोलतात आणि नंतर आपण तिथून गेलो की आपल्या पाठीमागून काहीतरी वाईट आपल्याबद्दल बोलत असतात, आपल्या काहीतरी काड्या करत असतात. अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक तरी माणूस हा प्रत्येक व्यक्ती ही असतेच. म्हणून होळीच्या दिवशी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे, तर सगळ्यात आधी बघा कपड्यात थोडेसे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत. ते तीळ काळे तीळ घ्यायचे आहेत. कपडा कसलाही असला तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्या कपड्यात चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर या कपड्यात ते काळे तीळ बांधून तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत होळीच्या दिवशी ते तुमच्या जवळच ठेवायचं आहे. पुरुष लोक खिशात ठेवू शकता, महिलांनी सुद्धा तुमच्याकडे जवळ बघा साडीचा पदराला तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा ओढणी असेल तर ओढणीला तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ बघा पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. बघा पर्स ही तुमच्याजवळच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जितकं बघा जवळ असणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि या दिवशी हे दिवसभर तुमच्या जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर ते काळे तीळ बघा सर्वात पहिलं म्हणजे काळे तीळ का ठेवायचं आहे, तर ज्या काही निगेटिव्हिटी आहे, जी काही वाईट विचार आहे, वाईट शक्ती आहे, वाईट सवयी आहे, वाईट दोष आहे, त्यांच्यामध्ये सर्व येणार आहे. म्हणून ते तुमच्या जवळच ठेवायचं आहे.
पण हा उपाय करताना कोणालाही सांगू नका, आपल्या पुरताच ठेवा, चार चौघांना सांगत बसू नका. जेणेकरून जे लोक तुमच्या तोंडावर बघा तुमच्या तोंडावर गोड बोलतात, परंतु ते तुमच्या वाईटावर असतील, तुमचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नसेल, तर अशा लोकांना तर अजिबात सांगू नका. त्याचबरोबर चांगल्या पण लोकांना सांगू नका आणि वाईट पण लोकांना हे अजिबात सांगू नका. अर्थात सेवा तुम्ही बघा सांगू शकता का मी काळे तीळ ठेवणार आहे, पण बघा मी ठेवले आहे हे कोणाला सांगू नका. असं करायचं आहे. हे दिवसभर तुमच्याजवळ ठेवायचं आहे आणि रात्री होळीच्या अग्नीत ते सर्व तुम्हाला टाकायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. माझ्यातील निगेटिव्हिटी काय असेल, जी काही दोष असतील, तर ते काय बघा त्या सगळ्यांचा नाश होऊ दे. आणि हा उपाय तुम्हाला अत्यंत प्रभावी आहे, नक्की करा. यानंतरचा जो आहे तो म्हणजे गोमती चक्र. बघा गोमती चक्र हे 7 गोमती चक्र हातात घ्यायचे आहे. देवासमोर दिवा लावून प्रार्थना करायची आहे की जे कोणी माझे शत्रू असतील, माझ्या जीवनात शत्रूंनी केलेली काही बाधा असेल, ती बाधा निघून जाऊ दे. तर बघा माझ्या मनातील सर्व कामं ही व्यवस्थित होऊ दे, अशी हात जोडून प्रार्थना करायची. आणि त्यानंतर ते रात्री होळीच्या अग्नीत तुम्हाला ती गोमती चक्र टाकायचे आहे. आता हे 7 गोमती चक्र होळीच्या अग्नीत रात्री होळी पेटल्यानंतरच टाकायचं आहे. याने पण खूप फायदा होतो. हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, याला काहीही वेळेचं बंधन नाही. तर अशा प्रकारे होळी नक्की साजरी करा आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.